नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी माझ्या एका क्लायंटच्या घरी आलेलो आहे. यांच्याकडे मी 3 महिन्यापूर्वी आलो होतो आणि त्यांना म्युच्युअल फंडबद्दल SIP बद्दल सांगितलं होतं आणि त्यांनासुद्धा म्युच्युअल फंड आणि SIP बद्दल माहिती होतं. म्हणूनच तर त्यांनी मला म्युच्युअल फंड्ससाठी SIP करण्यासाठी आणि लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बोलवलं होतं. पण त्यावेळी जेव्हा आमचं हे सगळं डिस्कशन झालं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की सर आम्हाला 2-3 दिवस वेळ द्या विचार करायला आणि मग आम्ही तुम्हाला कळवतो. त्यानंतर मग त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की सर आत्ता सध्या आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही, म्हणजे करायची तर आहे इन्व्हेस्टमेंट, पण आत्ता करायची नाही, काही दिवस थांबूयात आणि नंतर करूयात. मी काही त्यांना रिझन वगैरे विचारलं नाही आणि हे 2-3 महिने निघून गेले. आता त्यांनी मला करंटली फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की सर आता इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, आता मार्केट बऱ्यापैकी वरती आलेलं आहे आणि आता इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर अशाच गोष्टी बरेच लोक करत असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, तर त्यावेळेस मार्केटवरती जेव्हा असेल त्यावेळेस केलं तर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. तर असं अजिबात नाही आहे. म्युच्युअल फंडमध्ये जर त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मार्केट ज्यावेळेस डाऊनमध्ये असेल किंवा डीपमध्ये असेल त्यावेळेस जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर लाँग टर्ममध्ये आपल्याला त्याचे फायदे मिळतात. हे त्यांना आज मी व्यवस्थित समजावून सांगितलं. जर त्यांनी मला त्याच वेळेस त्यांनी सांगितलं असं ना की सर आमची काय क्वेरी आहे, म्हणजे आम्ही का आत्ता नाही म्हणतोय, हे जर त्यांनी मला त्याच वेळेस सांगितलं असतं ना तर त्यावेळेस मी त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दाखवून दिल्या असत्या की जर डीपमध्ये पर्चेसिंग आपण करतोय किंवा डीपमध्ये जर आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करतोय तर लाँग टर्ममध्ये त्याचे फायदे किती होऊ शकतात. आणि हे ठीक आहे, सोडा, हे सगळं जाऊ देत. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP सुरू करताय किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट जरी करताय ना, तर त्याच्यासाठी कोणतीही योग्य वेळ नाही. ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल ना तीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. कारण की म्युच्युअल फंडमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट करतोय ना तर ती लाँग टर्मसाठी करतोय, म्हणजे 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी करत नाही आहोत. आपण ती लाँग टर्मसाठी करतोय, म्हणजे खूप दिवसासाठी करतोय. जसं की आपण सोनं घ्यायला जातो तर सोनं घेताना आपण काय करतो, लगेच 6 महिन्याने विकायचा विचार करत नाही ना. सोनं आपण कशासाठी घेतो तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी घेतो. मग ही जर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण करतोय तर तशीच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा तुम्ही घेतल्यानंतर ते तुम्हाला विकायचंच नाही आहे पुढचे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. ज्यावेळेस एकदम इमर्जन्सी असेल त्याच वेळेस आपण म्युच्युअल फंडमधले पैसे जर विड्रॉ केले तर आपल्याला त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतील. सेम सोन्यासारखं आहे. सोनं आज तुम्ही 1 लाख रुपये तोळ्याने विकत घेताय आणि लगेच 2 महिन्यानंतर विकायला जाणार का? नाही. सोनं आपण केव्हा विकतो, ज्यावेळेस खूपच एक्स्ट्रीम एमर्जन्सी असते त्यावेळेस आपण सोनं विकतो आणि आपण त्यातनं पैसे मिळवतो आणि आपली जी काही नीड असेल त्याच्यावरती खर्च करतो. सेम म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आहे. जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला लाँग टर्म थांबणं खूप गरजेचं आहे. असे काही करंट सिच्युएशन्स येत असतात जसे आता आहेत. ट्रम्पचं टॅरिफ चालू आहे, युद्ध चालू आहेत, परत अमेरिकेमध्ये तर सरकार पूर्णपणे ठप्प आहे कारण की त्यांच्या संसदेने पैसा बंद केलेला आहे खर्च करण्यासाठीचा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. फार्मावरती टॅरिफ लावण्याचा ट्रम्प विचार करत आहे. अमेरिकेने चायनावरती टॅरिफ लावलेला आहे 100%, त्याची न्यूज आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. पण एवढं सगळं होत असतानासुद्धा आपलं इंडियन मार्केट आज टॉपवरती आहे, म्हणजे त्याने ऑल टाईम हायच्या जवळपास पोचलेलं आहे एवढं सगळं चालू असतानासुद्धा. तर हे सगळं का होतं आहे तर आपली इकॉनॉमी जी आहे ना ती जगातली 4थी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे. मग आपल्याला अशा छोट्या मोठ्या गोष्टींच्या किंवा छोट्या मोठ्या इव्हेंटचा घाबरायची गरज नाही. आपल्याला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ना की शॉर्ट टर्मसाठी. आपला देश काही पाकिस्तानसारखा नाही आहे की काहीतरी गोष्टी झाल्या तर आपला देश पूर्ण बर्बाद होईल. आपला देश आत्ता स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घेतो आहे. टॅरिफ लावून अमेरिकेने 50% टॅरिफ लावून 2 महिने झालेले आहेत, पण तरीसुद्धा भारताने त्याच्यावरती कोणतंही उत्तर दिलं नाही. वाटाघाटी चालू आहेत, चर्चा चालू आहेत. पण त्यामुळे आपलं मार्केट धडाम करून खाली पडलेलं नाही, तर मार्केट स्थिर आहे, मार्केट वर जात आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती जर सोल्युशन निघालं ना तर याच्या पुढेही मार्केट अप साईडला जाईल. लाँग टर्ममध्ये आपल्याला त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळतील. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला 2 गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे. पहिली म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना ती आपल्याला किती दिवसासाठी करायची आहे ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट किती काळासाठी ठेवायची आहे हे अगोदरच माइंडमध्ये सेट करायचं आहे. कारण की जर आपण आता इन्व्हेस्टमेंट सुरू करतो आणि लगेचच 5-6 महिन्यानंतर ती विड्रॉ केली तर त्यातनं आपल्याला काहीच रिटर्न मिळणार नाही. मग ते असं झालं की आपल्याला नुसतं आपण मागे लागतो, याच्यामागे त्याच्यामागे आणि ती इन्व्हेस्टमेंट करतो आणि एंडिंगला आपल्याला त्याच्यातनं काहीही रिटर्न्स मिळत नाही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या क्लायंटने मला 3 महिन्यापूर्वी फोन केलेला आणि आमचं सगळं डिस्कशन वगैरे झालेलं. आणि त्यावेळेस जेव्हा मार्केट एकदम डीपमध्ये होतं, म्हणजे खूप खाली होतं,
त्यावेळी जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असती ना तर आज खूप चांगले रिटर्न्स त्यांना 2-3 महिन्यामध्येच मिळाले असते. याचं कारण म्हणजे ज्या वेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस त्याचा NAV जो आहे तो कमी होतो. म्हणजे जो 100 रुपयाला NAV मिळतो तो तुम्हाला ₹97, ₹98, ₹99 मिळतो. आणि आता तोच मार्केट जेव्हा वरती आला आहे तोच NAV ₹97 वरनं ₹100 झाला, ₹102 झाला. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला पर युनिट ₹5 प्रॉफिट झाला. जर तुमच्याकडे 10,000 युनिट्स असेल आणि पर युनिट्स मागे जर तुम्हाला ₹1 फायदा झाला तर याचा अर्थ विचार करा तुम्हाला जवळपास ₹50,000 प्रॉफिट एवढ्या 1-2 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये मिळाला. आणि हा जो फायदा आहे तो पुढे जाऊन तुम्हाला कंपाऊंडिंग करून देणार आहे. आणि हा कंपाऊंडिंगचा बेनिफिट फक्त आणि फक्त म्युच्युअल फंडमध्ये मिळतो, या व्यतिरिक्त कोणत्याही प्रोडक्टमध्ये मिळत नाही. तर सांगण्याची गोष्ट हीच आहे की जर आता दिवाळी येते, दिवाळीनिमित्त जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काहीतरी सुरुवात आपण दरवर्षी दिवाळीनिमित्त करतो. म्हणजे काही लोक गाडी घेतात, काही लोक घर विकत घेतात, काही लोक सोनं नाणं विकत घेतात. पण जर आपल्याला एवढ्या सगळी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, तेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकत नसेल तर ॲटलिस्ट आपण एक SIP सुरू करणं गरजेचं आहे. एक SIP, 2 SIP. ज्यांचे ऑलरेडी SIP चालू आहे त्यांनी त्याच्यामध्ये ₹1000, ₹500, ₹200 अगदीच काही नाही तर ₹100ची वाढ करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला लाँग टर्ममध्ये त्याचा बेनिफिट पाहायला मिळेल. कारण की ₹100 म्हणजे आपण लहान मुलांना आपण फटाके घेतो ना तर ते जे लवंगी फटाके येतात त्याचं पॅकेटसुद्धा ₹100 येतं. म्हणजे विचार करा की ₹100 म्हणजे नथिंग आहे. आपण जी आपली ₹1000ची SIP आहे त्यामध्ये जर आपण ₹1000च्या SIPमध्ये ₹100, ₹200 ॲड करू शकलो म्हणजे ₹1000ची SIP होती, आता ती पुढच्या महिन्यापासून 1100 होईल किंवा 1200 होईल. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं ॲड करत करा तरच लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळतील. कारण की खर्च करण्यासाठी माणूस आहे ना कोणताही विचार करत नाही, सरळ जातो, पैसे खर्च करतो आणि विकत वस्तू घेऊन येतो. पण जर इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल सांगितलं ना, जसं आता मी तुम्हाला सांगतो की ₹100ची SIP चालू करा, म्हणजे जी 1000ची SIP आहे त्यामध्ये ₹100 वाढवा. तर बरेच लोक असं म्हणतील की काय तुम्ही ₹100 वाढवायला सांगतात, किती खर्च आहेत, हे आहेत, ते आहेत, ते आहेत. म्हणजे ज्याला नाही करायचं ना तो 1000 कारणं देऊ शकतो. पण ज्याला करायचं आहे ना तो 100च्या ऐवजी मी सांगितल्यानंतर ₹500 चालू करू शकतो, ₹1000 चालू करू शकतो. कारण की इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही जेवढी वाढवत जाल ना तेवढं तुम्हाला त्याच्यातनं फायदा मिळत राहणार आहे, ना की लॉस होणार आहे. आणि एखाद्या गोष्टीमध्ये जसं की मी मगाशी म्हटलं की फटाक्यांमध्ये जर आपण ₹1000चे फटाके आणले किंवा ₹10,000चे जरी फटाके आणले तर ते खर्चच होणार आहेत. म्हणजे पैसे त्याच्यातनं काही आउटपुट जनरेट नाही होणार आहे, फक्त मनाची एक शांती मिळणार आहे बस. याच्या व्यतिरिक्त काही जनरेट होणार आहे का? नाही. पण फक्त म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही दिवाळीमध्ये फटाके वाजवू नका किंवा कोणी सेलिब्रेट करू नका, पण जी काही सेलिब्रेशन तुम्ही कराल त्यातनं थोडेसे पैसे म्हणजे ₹1000, ₹5000, ₹10,000 जेवढे शक्य होईल ना तेवढे जमा करा. तुमच्या असलेल्या SIPsमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करा किंवा असलेल्या SIPमध्ये तुम्हाला जेवढे पैसे ॲड करता येतील तेवढे पैसे ॲड करा. आणि यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्हाला जाणवेल की आपली जी इन्व्हेस्टमेंट होती ना ती खूप वाढलेली आहे. कारण की जर ₹1000ची SIP चालू आहे, वर्षभरामध्ये तुमचे किती होणार आहेत? 12,000. पण जर आता या दिवाळीपासून तुम्ही ₹1000मध्ये अजून ₹1000 ॲड केले तर ₹2000 होतील आणि तुमचे एकाच वर्षामध्ये ₹12,000चं इन्क्रीमेंट मिळेल. तरच आपण ह्या महागाईला बीट करू शकतो आणि इन्फ्लेशनला बीट करू शकतो. नाहीतर ₹1000च्या SIPने खूप काही मोठं चेंजेस होऊ शकणार नाही. हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा SIP करायची आहे तर त्यासाठी कोणतीही योग्य वेळ नाही. ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल ना तीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. आणि ही योग्य वेळ लवकरात लवकर तुम्ही चूज करणं खूप गरजेचं आहे. कारण की असे बरेच लोक आहेत की ज्यांचे 2 वर्षापासून 3 वर्षापासून विचार करतात की SIP करेल, पण 3 वर्ष झाले अजून केलीच नाही. म्हणजे 3 वर्ष वायाच गेले ना. पण 3 वर्षामध्ये जर त्यांनी ₹1000ची SIP सुरू केली असते ना तर आज ₹36,000 जमा झाले असते. पण विचार करण्यातच वेळ जातो. तर हा वेळ तुम्ही घालवू नका, लवकरात लवकर तुमची SIP आणि लमसम इन्व्हेस्टमेंट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.